नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? भारतीय संघाने अशी काही झंझावाती कामगिरी केलेली आहे इंदोरला, की त्याचे परिणाम मला मँचेस्टरला जाणवायला लागलेले आहेत. झाडं-बिडं हलायला लागलेली आहेत, सोसाट्याचं वारं सुटलं आहे. चेष्टा अपाट परिपूर्ण मॅच खेळलेली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला धुवून काढलेलं आहे. असं म्हणलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही. 99 धावांचा विजय हा फक्त कागदावरती दिसतोय. प्रत्यक्षामध्ये भारतीय संघाने फलंदाजी ज्या प्रकारे केली, जे दडपण ऑस्ट्रेलियन संघावरती निर्माण केलं आणि त्याच दडपणाखाली ऑस्ट्रेलियन टीम अक्षरशः खाली बसलेली आहे. शेवटची पार्टनरशिप ॲबट आणि हेझलवूडमधली झाली नसती तर अजून ऑस्ट्रेलियन संघाची वाताहत झाली असती. कॅप्टन स्टीव्ह स्मिथनी आज कारण पॅट कमिन्स खेळला नाही, स्टीव्ह स्मिथनी लीडरशिप केली आणि त्यांनी नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा बॉलिंग करायचा निर्णय घेतला. कारण का आता गेल्या सामन्यामध्ये अंडर लाईट्स बॅटिंग करताना सोपं गेलेलं होतं असं त्याच्या डोक्यात कल्पना असेल. इंदोरचं जे स्टेडियम आहे त्याची बाउंड्री लाईनही छोटी आहे आणि विकेटही एकदम टकाटक आहे, बॅटिंगला पोषक आहे. भारतीय संघाने या गोष्टी बरोबर जाणलेल्या होत्या. ऋतुराज गायकवाडला फारच अप्रतिम बॉल पडला, अंगाजवळ बॅट ठेवूनसुद्धा त्याचा स्लिप आपला विकेट किपरनी कॅच पकडला. जो फर्स्ट स्लिपमध्ये कॅच होता, डाईव्ह मारून मस्तपैकी कॅरीनी तो पकडला. ती एक विकेट सोडली तर नंतर अक्षरशः रणकंदन माजवलेलं आहे भारतीय बॅट्समननी. मला एक कौतुक करावंसं वाटतं. श्रेयस अय्यरला असंख्य अडचणींना तोंड द्यायला लागलेलं होतं. एशिया कपमध्ये त्याला खेळता आलं नाही, छोटीशी दुखापत झाली, पुनरागमन करायला आला तर पहिल्या मॅचमध्ये तो रनआउट झाला. या सगळ्यानंतर जर एखादा बॅट्समन असता तर तो कदाचित सावध पवित्रा घेऊन खेळला असता. मॉडर्न क्रिकेटर्स या प्रकारचा विचार करत नाहीत, हे खरोखर कमाल वाटते त्यांची. त्यांनी आल्यापासून स्वतःला बॅक केलं. त्याचे जे शॉट्स होते तो बिनधास आणि बेधडक खेळत सुटला आणि समोर त्याच्या शुभमन गिल होता जो रेड हॉट फॉर्ममध्ये आहे. अप्रतिम बॅटिंग करतोय तो. त्यामुळे आज दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाच्या सगळ्या बॉलर्सना अक्षरशः जात्यात घालून दळून काढलं असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. सिंगल्स तर ते पळालेच. हे ग्राउंड छोटं असल्यामुळे 3 रन झाल्या नाहीत. सिंगल्स भरपूर पळाले, डबल्स काही पळाले आणि त्याचबरोबर बाउंड्रीज आणि षटकार हे अगदी कॉन्फिडंटली मारले. दोघांचं शतक हे 100 बॉल्स खेळण्याच्या आतच झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक सहजता होती. बॅटिंगमध्ये एक प्रकारची लकब होती, झोकदारपणा होता आणि त्यांनी इवन ॲडम झंपाला क्रीज न सोडता शुभमन गिलनी जाकेवरनं मान खाली घालून जी सिक्सर मारली ती तर मला फार आवडली. अशी सिक्सर जेव्हा बघायला मिळते तेव्हा कळतं की बॅट्समन तंत्रशुद्ध बॅटिंग करूनसुद्धा मोठा परिणाम साधू शकतो, जो आज शुभमन गिलनी साधून दाखवला. आणि समोरनं श्रेयस अय्यरनी जी बॅटिंग केली सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला तोड नव्हती. त्याचं कारण दोघांनी समोरच्या बॉलर्सना अक्षरशः सतत विचारात ठेवलं. कुठल्या बॉलला बाउंड्री मारतील, कुठल्या बॉलला सिंगल घेतील, कुठल्या बॉलला चौकार मारतील, कुठला बॉल षटकार मारला जाईल. जेव्हा चांगल्या बॉलवरती समोरचे बॅट्समन हे मोठे फटके मारू लागतात तेव्हा बॉलरला काही करता येत नाही. स्टीव्ह स्मिथसारखा अनुभवी कॅप्टन असूनसुद्धा त्यांनी अक्षरशः आज हात टेकलेले होते. इतकी सुंदर बॅटिंग शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरनी केली. दोघांनी मिळून द्विशतकी भागीदारी केली आणि भारतीय संघाला एका टप्प्यावर नेऊन ठेवलं. मी अगोदरच म्हणलं की भारतीय संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंनी हे जाणलं होतं की या विकेटवरती तुम्हाला 300-350 नाही जास्त धावा करायला पाहिजे, शक्य तेवढ्या जास्त करायला पाहिजेत. कारण हे विकेट अप्रतिम होतं बॅटिंगला आणि त्याचबरोबर बाउंड्री लाईनही शॉर्ट होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमसुद्धा पाठलाग करायचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे ॲक्सिलेटरवरचा पाय हा भारतीय बॅट्समननी कधीच काढला नाही. के राहुल बॅटिंगला आला, दोघंही शतकं करून आऊट झाले, शुभमन गिल, श्रेयस अय्यर. के राहुल आला, त्यांनी जणू काय आपला ताजा फॉर्म हा पुढे चालू ठेवला. अर्धशतक त्याचं कधी झालं कळलं नाही. आणि त्याच्यानंतर एक बॅट्समन आला ज्याचं नाव होतं सूर्यकुमार यादव. आज जेव्हा तो बॅटिंगला आला तेव्हा भारतीय संघ ऑलरेडी सुस्थितीत होता. त्यामुळे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरकडनं जो क्लू त्यांनी घेतला तो क्लू असा होता की सूर्यकुमार यादवमधला T20 बॅट्समन जागा झाला, एक प्रकारचा वेगळा बॅट्समन जागा झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी 6 बाउंड्री 6 सिक्सर मारल्या.
एका बॉलरला एका ओव्हरमध्ये त्यांनी 4 सिक्सर मारल्या, त्यासुद्धा खास सूर्यकुमार यादव स्टाईलमध्ये. आणि त्या 6 बाउंड्रीज आणि 6 सिक्सर मारत असताना स्ट्राईक रेट त्याचा अक्षरशः 200च्या जवळचा होता. 70-75 धावांची खेळी त्यांनी केली आणि त्याच्यामुळे नाबाद राहून परत येत असताना त्याच्या चेहऱ्यावरती समाधानाने हास्य होतं. भारतीय संघाने 399 धावा उभारलेल्या होत्या. हो, 399. त्यामुळे जिंकण्यासाठी आजच्या ॲव्हरेजनी 400 धावा करायचं जे काही आव्हान होतं ते ऑस्ट्रेलियन संघाकरता जड होतं, हे वेगळं सांगायची गरज नाही. राहुल द्रविड किंचित हसत होता. त्याचं कारण असं होतं, सूर्यकुमार यादव वन डे क्रिकेटमध्ये म्हणावा तसा यशस्वी झालेला नव्हता. त्याच्या नावलौकिकाला साजेशी बॅटिंग त्याच्याकडनं होत नव्हती. गेल्या मॅचमध्ये त्यांनी तंत्रशुद्ध बॅटिंग करून अप्रतिम अर्धशतक झळकावलं. त्या कष्टाचं चीज आज त्याला करता आलं जेव्हा त्यांनी खास सूर्यकुमार यादव स्टाईलची बॅटिंग केली. जेव्हा ऑस्ट्रेलियन टीमचा पाठलाग चालू झाला तेव्हा प्रसिद्ध कृष्णानी 2 धक्के सुरुवातीलाच दिले आणि त्याच्यातला एक धक्का महत्त्वाचा होता, कारण स्टीव्ह स्मिथ पहिल्या बॉलवरती आऊट झाला. जेव्हा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ सारखा मोठा बॅट्समन पहिल्या बॉलवरती आऊट होतो तेव्हा ते ऑस्ट्रेलियन टीमकरता सुलक्षण अजिबात नसतं. डेव्हिड वॉर्नरनी पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक केलं होतं, दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी कडक अर्धशतक केलं. पण खरं सांगायचं तर ऑस्ट्रेलियन टीमच्या बॅट्समनवरती 400 धावांचा पाठलाग करायचं ओझं हे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होतं. आणि त्यातनंही अश्विननी 2 मोठ्या शिकारी केल्या. एक तर त्यांनी वॉर्नरला आऊट केलं, पाठोपाठ त्यांनी लबुशेनला आऊट केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमचा जो पाठलाग होता त्याला ब्रेक नाही, अचानक त्यांचे एक चाकच काढून टाकल्यासारखं झालं आणि त्याच्यानंतर भारतीय बॉलर्सनी अक्षरशः राज्य गाजवलं. हे राज्य गाजवत असताना पावसाचा व्यत्यय आला, ओव्हर्स थोड्या कमी केल्या गेल्या, टार्गेट थोडं परत रिसेट केलं गेलं. परंतु तुम्हाला सांगतो 8 विकेट गेलेल्या असताना जर हेझलवूड आणि शॉन ॲबटनी मोठी 75 धावांची भागीदारी केली नसती तर ऑस्ट्रेलियन टीमचे अजून हाल झाले असते. ॲबटला ऑलराऊंडर का म्हणतात हे आज आपल्याला बघायला मिळालं, कारण त्याच्या फटक्यांमध्ये ताकद होती आणि त्याचबरोबर सरळ बॅटचा सुद्धा वापर होता. थोडासा लकचा भाग असतो परंतु तो कुठल्याही बॅट्समॅनला लागतो. त्या दोघांनी मिळून पाऊण शतकी भागीदारी केली म्हणून थोडं ऑस्ट्रेलियन धावसंख्येला बळ आलं. परंतु सर रवींद्र जडेजा आले, त्यांनी बरोबर हेझलवूड आणि शॉन ॲबटला आऊट काढलं. खेळ खलास. जडेजा 4 विकेट्स, अश्विन 3 विकेट, प्रसिद्ध कृष्णा 2 विकेट. त्यामुळे अशा दृष्टीने ऑस्ट्रेलियन टीमचा ऑल आऊट करण्यात आला. 99 धावांचा मस्त विजय भारतीय संघाच्या हाती लागला. मालिका असं काय करताय, 3 सामन्यांची मालिका होती, 2-0 भारतीय संघाने मालिका जिंकलेली आहे. शेवटचा सामना हा संपूर्ण ताकदीनिशी खेळला जाईल, कारण त्या सामन्यामध्ये रोहित येतोय, विराट येतोय आणि कुलदीपसुद्धा कदाचित खेळेल, बुमराहसुद्धा कदाचित खेळेल, कारण तो वर्ल्ड कपच्या अगोदरचा प्रॅक्टिसचा एक महत्त्वाचा सामना असेल ऑस्ट्रेलिया विरुद्धचा. परंतु मालिका खिशात घातलेली आहे. संपूर्ण ताकदीची भारतीय टीम नसून मालिका खिशात घातलेली आहे. मला माहिती आहे काही जण अजूनही थोडंसं ओरडत आहेत की अरे स्टार्क खेळला नाही, स्टार्क असता तर आपल्याला 200 धावाही करता आल्या नसत्या. हो, स्टार्कनी एका ओव्हरमध्ये डबल हॅट्रिक काढली असती, भारताचा ऑलआऊट 11 झाला असता. अरे जेव्हा भारतीय संघ चांगला खेळतो तेव्हा या कुचक्या बोलणाऱ्या माणसांना मला विनंती करायची वाटते, अरे मागच्या मॅचमध्ये शमीनी केलेली बॉलिंग, या मॅचमध्ये भारतीय बॅट्समननी केलेला धुमाकूळ कौतुक करा की. त्याला पैसे नाही लागत, चांगलं खेळतात तेव्हा कौतुक करा, वाईट खेळतात तेव्हा जरूर टीका करा. पण सारखं आपलं ते कार्टन दुसऱ्या तो बाळ्या, याचा आता कंटाळा यायला लागला आहे. थँक गॉड मला वाटतं जे आपले दर्शक आहेत, जे आपले व्ह्युअर्स आहेत या चॅनलचे, ते C+ पॉझिटिव्ह गटाचे आहेत. म्हणजे क्रिकेट सकारात्मक दृष्टीने विचार करणारे लोक आहेत. ते लोक असा विचार करत नाही आहेत. असे लोक अगदी थोडेसे आहेत. त्यांना त्यांचा कुचकेपणा चालू ठेवू देत. आपण त्यांना सांगत राहूयात की खराब खेळल्यानंतर टीका करा, जरूर करा. चांगलं खेळल्यानंतर थोडेसे कौतुकाचे शब्द काढा, काही प्रॉब्लेम येणार नाही. भारतीय संघाचा एशिया कप जिंकणं आणि आत्ताचे 2 सामने जिंकणं हे माझ्या दृष्टीने नक्कीच सुलक्षण आहे. योग्य दिशेला वाटचाल चालू झालेली आहे. दिल्ली अजून दूर आहे. जास्त गाजावाजा करायची गरज नाही, जास्त कौतुकाची गरज नाही. परंतु जे 2 सामने जिंकलेत ते मात्र नक्कीच मस्त क्रिकेट खेळून जिंकलेत. त्यामुळे मी तर खुश आहे. तुम्ही खुश आहात का? मला जरूर कळवा. आजची भारताची
बॅटिंग कशी वाटली तुम्हाला जरूर मला सांगावं लागेल, कारण 2 प्लेयरनी शतकं केली, 2 प्लेयरनी अर्धशतकं केली, 400च्या आसपासचा धावफलक उभा केला, ऑस्ट्रेलियन टीमला अडचणीत आणलं. पहिल्या प्रिव्ह्यूमध्ये मी सांगितलेलं होतं, भारतीय बॅट्समनला मोठ्या धावा करायचं तंत्र शोधून काढायलाच लागेल. थोडंसं क्रिकेट मलासुद्धा कळतं. ती गोष्ट भारतीय संघाने करून दाखवली आणि ऑस्ट्रेलियन टीम अडचणीत आली, दडपणाखाली आली. हाच उपाय आहे भारतामध्ये क्रिकेट खेळत असताना, हाच उपाय असं मला वाटतं. त्यामुळे ही मालिका जिंकण्याचा आनंद साजरा करूयात आणि वर्ल्ड कपची वाट पाहूयात. अर्थातच अजून एक सामना व्हायचा आहे, त्याच्याविषयी आपण बोलूच यात. तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.